Morning, all of you. Yesterday, we have seen about hemorrhage, sign and symptoms, its causes, its management, and complications, and management of complications. In today's lecture, we are going to discuss about blood transfusion. In Ayurveda, it is known as Raktadana. So, blood transfusion, it is the procedure widely used in surgery after blood loss. जे काही इंट्रा ऑपरेटिव्ह ब्लड लॉस होतात त्याच्यात जो ब्लड लॉसमुळे हायपोव्हॉल्युमिया होतो, त्या हायपोव्हॉल्युमियाला करेक्ट करण्यासाठी एक बेस्ट वे और फर्स्ट प्रायोरिटी वे इज ब्लड ट्रान्सफ्युजन. तर ब्लड ट्रान्सफ्युजन इट इज वाइडली यूज्ड इन सर्जिकल फील्ड टू करेक्ट द ब्लड लॉस ड्यूरिंग इंट्राऑपरेटिव्ह इंट्राऑपरेटिव्ह ब्लड लॉस. तर ब्लड लॉसचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत की फर्स्ट म्हणजे टू करेक्ट द हायपोव्हॉल्युमिया रॅदर दॅन टू इन्क्रीज द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. की पेशंटचं HB जर कमी असेल तर तिथे ब्लड ट्रान्सफ्युजन केलं तर HB स्टेटस वाढतं आणि टिश्यू ऑक्सिजनेशन हा वाढतो. त्याच्यामुळे जो टिश्यू डॅमेज झालेला असतो त्याचं सर्क्युलेशन नीट होतं आणि हिलिंगलासुद्धा पोस्ट ऑपरेटिव्हली मदत होते. तर हा ब्लड लॉस किंवा ड्युरिंग इंट्रा ऑपरेटिव्ह ब्लड लॉस जो झालेला असतो तर हा करेक्ट करण्यासाठी बेस्ट वे क्रिस्टोलाइड आणि कोलॉइड आपण हायपोव्हॉल्युमिया करेक्ट करण्यासाठी जसं वापरतो तर ॲज कम्पेअर्ड टू क्रिस्टोलॉइड ब्लड ट्रान्सफ्युजन हे मोर इफेक्टिव्ह आहे. क्रिस्टोलॉइड्स म्हणजे RL आहे, NSI, DNS आहे, दीज आर ऑल क्रिस्टोलॉइड्स. तर ह्या क्रिस्टोलॉइड्स सोल्युशनपेक्षा ब्लड ट्रान्सफ्युजन इट इज द व्हेरी इफेक्टिव्ह वे टू करेक्ट द हायपोव्हॉल्युमिया अँड ॲज कम्पेअर्ड टू कोलॉइडल सोल्युशन. कोलॉइडल सोल्युशन्स कुठले असतात आपण मागच्या वेळेस पाहिलं. फॉर एक्झाम्पल हेटास्टार्च इट इज द कोलॉइडल सोल्युशन विच इज यूज्ड टू करेक्ट द हायपोव्हॉल्युमिया. तर बट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. So as compared to colloidal solution, blood transfusion it is less expensive to correct the hypovolemia. Now what are the indications for blood transfusion? Indication: whenever there is blood loss, the blood loss may be due to trauma or during operative procedure. The next indication is anemia. अनेमियामुळे किंवा अनेमिया जेव्हा झालेला असतो तेव्हा सुद्धा अनेमिया करेक्ट करण्यासाठी टू करेक्ट द अनेमिया वी यूज द ब्लड ट्रान्सफ्युजन. अँड द नेक्स्ट and most important indication is hemophilia. In case of हिमोफिलियाचे जे पेशंट असतात की त्यांना HB कमी असतं तर यावर एक्सचेंज ब्लड ट्रान्सफ्युजन अशा केसेसमध्ये हे केलं जातं. तसंच RH इनकॉम्पॅटिबिलिटी जेव्हा असते तेव्हासुद्धा एक्सचेंज ब्लड ट्रान्सफ्युजन हे केलं जातं. RH इनकॉम्पॅटिबिलिटी आणि मलेरिया. तर हे मलेरियामध्ये किंवा RH इनकॉम्पॅटिबिलिटीमध्ये एक्सचेंज ब्लड ट्रान्सफ्युजन हे केलं जातं. देन वी विल डिस्कस अबाउट द contraindications or disadvantages of blood transfusion. What are the disadvantages? So one of the disadvantages, it is very time consuming. की ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं असेल तर पहिले क्रॉस मॅचिंग करावं लागतं डोनरचं ब्लड आणि रेसिपियंटचं ब्लड. या दोघांचं ब्लड जेव्हा क्रॉस मॅच होईल त्याच्यानंतर ते ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी योग्य आहे असं आपण म्हणतो. तर
हा एक मोठा डिसॲडव्हान्टेज आहे की इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग प्रोसिजर. शिवाय त्याच ब्लड ग्रुपचं ब्लड मिळणे, त्याचा डोनर मिळणे किंवा ब्लड बँकेमध्ये अवेलेबल असणे, ह्या सगळ्या गोष्टी जरा वेळ घेणाऱ्या असतात. ह्या गोष्टींना किंवा हे अशा सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये ब्लड अरेंज करणे, ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी ब्लड अरेंज करणे हे थोडं डिफिकल्ट जातं. त्याच्यानंतर दुसरं डिसॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो की ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यानंतर बरेचसे डिसीजेस हे ट्रान्समिट होतात त्या ब्लडमधून किंवा डोनरच्या ब्लडमधून रेसिपियंटच्या ब्लडमध्ये. तर ते डिसीजेस आहेत HIV, मलेरिया, हेपॅटायटिस, तर अशासारखे डिसऑर्डर्स जे असतात की ते ब्लड ट्रान्सफ्युजनमधून डायरेक्टली स्प्रेड होऊ शकतात आणि म्हणून ब्लड ट्रान्सफ्युजन करताना खूप प्रिकॉशन घेऊन किंवा खूप काळजीपूर्वक ब्लड ट्रान्सफ्युजन हे केलं गेलं पाहिजे. तर ब्लड ट्रान्सफ्युजन करताना त्याचे सर्कमस्टन्सेस काय असावे किंवा त्याच्या रिक्वायरमेंट्स काय असाव्या बिफोर द ब्लड ट्रान्सफ्युजन, दॅट इज प्री रिक्विजिटीज. फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. तर ब्लड ट्रान्सफ्युजन करताना ब्लड शुड बी ग्रुप्ड. Group means whether it is blood group A, blood group B, blood group AB or blood group O. तर पेशंटचं ब्लड ग्रुप काय आहे, A आहे, B आहे, AB आहे, O आहे, हे बघितल्यानंतर ते ब्लड ग्रुप क्रॉस मॅच होते की नाही विथ डोनर्स ब्लड हे बघणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इट शुड बी डिसीज फ्री. HIV, मलेरिया, हेपॅटायटिस सारखे डिसीज त्याच्यामध्ये नसले पाहिजे म्हणून त्याच्यासाठी सुद्धा ते टेस्ट केलेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर स्टोरेज जे आहे ब्लडचं ते अंडर 4 डिग्री टेम्परेचर, एवढ्या टेम्परेचरमध्ये ते स्टोअर असलं पाहिजे म्हणजे त्याचे जे कंपोनंट्स आहेत ते व्यवस्थित कॉम्पॅटिबल हे राहू शकतात. त्याच्यानंतर ब्लड ब्लड डोनेशन केल्यानंतर किंवा डोनरनी ब्लड दिल्यानंतर विदिन 21 days इट शुड बी यूज्ड. विदिन 21 days. त्याच्यानंतर नेक्स्ट रिक्विजिटीज इज की पेशंटला जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं आहे तर ते जे 4 डिग्रीमध्ये स्टोअर केलेलं असतं ते रूम टेम्परेचरवर आणून नॉर्मलाइज करणे आवश्यक असते. अंडर रूम टेम्परेचर इज 35 डिग्री सेल्सिअस. सो रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच पेशंटला ब्लड ट्रान्सफ्यूज करणे ही आवश्यक असते. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की ब्लड ट्रान्सफ्युजन करताना कुठल्याही प्रकारची रिॲक्शन पेशंटला येते का हे टेस्ट केल्यानंतरच फर्दर ब्लड ट्रान्सफ्युजन ही कॅरी ऑन केलं पाहिजे. की ब्लड ट्रान्सफ्युजन तुम्ही जेव्हा कनेक्ट करता पेशंटला तेव्हा एक 5 to 10 ड्रॉप्स हे इन्फ्यूज होऊ द्यायचं. त्याच्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन शुड बी स्टॉप्ड फॉर हाफ एन आवर ऑर फॉर 15 minutes to observe any reaction against the blood transfusion. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हायटल स्टेटस पेशंटचं मेंटेन आहे की नाही ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणून PPRBP पेशंटचा जो आहे हा रेग्युलर चेकअप करणे आवश्यक असते. तर हे सगळे आहेत की ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यासाठी महत्त्वाचे पॅरामीटर्स कुठले असले पाहिजे ते आता आपण बघितले. आता आपण बघणार आहोत की इंट्रा ऑपरेटिव्ह ब्लड लॉस जो होतो तो कॅल्क्युलेट कसा करायचा. हाऊ टू कॅल्क्युलेट इंट्रा ऑपरेटिव्ह ब्लड लॉस.
इंट्राऑपरेटिव्ह ब्लड लॉस आपल्याला जाणून घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की जे काही मॉब आपण ऑपरेटिव्ह प्रोसिजरच्या वेळेस वापरतो टू ॲब्सॉर्ब द ब्लड फ्रॉम द कॅव्हिटीमध्ये जो काही ब्लड लॉस झालेला असेल तो ॲब्सॉर्ब करतो मॉबच्या साहाय्याने. तर अशा प्रकारे ते कॉटनचे किंवा तो जो गॉज पीस असतो तो गॉज पीसचा मॉब किंवा ते ड्रेसिंग पॅड्स जे असतात त्याचा पण कधी कधी वापर केला जातो. तर त्याचं वजन बिफोर सर्जरी अँड आफ्टर सर्जरी, प्री ऑपरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह. तर सर्जरीच्या पहिले किंवा ते मॉब वापरण्याच्या पहिले त्याचं वजन किती होतं आणि सर्जरी झाल्यानंतर त्याचा यूज केल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये ब्लड ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याचं वजन किती होतं. तर हा जो डिफरन्स असतो ग्राममधला, तो जो ग्राममध्ये डिफरन्स असतो दॅट इज द अमाऊंट ऑफ ब्लड लॉस इन ml मध्ये हा ब्लड लॉस काउंट केला जातो. तर अशा प्रकारे आपण इंट्राऑपरेटिव्ह ब्लड लॉस हा कॅल्क्युलेट करू शकतो. शिवाय जर सक्शन मशीन यूज केली असेल ड्युरिंग ऑपरेटिव्ह प्रोसिजर तर सक्शन मशीनच्या बॉटलमध्ये जे काही ब्लड व्हॉल्यूम कलेक्ट झालेला असेल तो ब्लड व्हॉल्यूमसुद्धा या क्वांटिटीमध्ये ॲड करायचा. म्हणजे तो टोटल ब्लड लॉस आपण त्याला म्हणू शकतो की ड्युरिंग इंट्राऑपरेटिव्ह प्रोसिजर हा पूर्णपणे टोटल ब्लड लॉस जो आहे की सक्शन बॉटलमधलं ब्लड व्हॉल्यूम आणि मॉबचं जे वजन आहे त्याचा डिफरन्स, ह्या दोघांचं एकत्रित कॅल्क्युलेशन करून जे अमाऊंट येईल दॅट इज द इंट्राऑपरेटिव्ह ब्लड लॉस. तर इंट्राऑपरेटिव्ह ब्लड लॉस झाल्यानंतर महत्त्वाच्या 3 गोष्टी की ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याच्या आधी ज्या रिक्वायरमेंट्स आहेत पेशंटच्या दृष्टिकोनातून त्या म्हणजे की पेशंटचं हिमोग्लोबिन स्टेटस कसं आहे. पेशंटचं हिमोग्लोबिन स्टेटस जर 12 असेल आणि ड्युरिंग ऑपरेटिव्ह प्रोसिजर जर 2 ग्राम% पर्यंत ब्लड लॉस झाला असेल तर इट इज नॉर्मल ऑर इट कॅन बी बिअरेबल फॉर द पेशंट ह्या सगळ्या गोष्टी किंवा तो जो अफेक्ट पेशंटच्या बॉडीवर होणार आहे तो सहन करण्याजोगा असतो. पण ते जर पेशंट ऑलरेडी अनेमिक असेल 8 किंवा 9 ग्राम% HB पेशंटचं प्री ऑपरेटिव्ह असेल आणि त्याच्यात ड्युरिंग ऑपरेटिव्ह प्रोसिजर जर 2 ग्राम% पर्यंत ब्लड लॉस झाला असेल तर किंवा 2 ग्राम% पर्यंत पेशंटचं HB स्टेटस आलं असेल लॉसमध्ये म्हणजे जवळपास 6 पर्यंत जर HB आलं असेल खाली तर पेशंटवर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स हे दिसू शकतात किंवा दिसतात आणि अशा कंडिशनमध्ये मात्र ब्लड ट्रान्सफ्युजन करणे हे अत्यावश्यक असते. तर पर्सेंटेज ऑफ ब्लड लॉस काढण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पेशंटचं नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम काय आहे हे माहीत पाहिजे. तर जे काही स्टेजेस असतात आयुष्याच्या किंवा ह्युमन लाईफच्या, इन्फंट आहे, चाइल्ड आहे, अडल्ट आहे, तर ह्याच्यानुसार पेशंटचं ब्लड व्हॉल्यूम किंवा पेशंटच्या वेटनुसार त्याचं ब्लड व्हॉल्यूम हे ठरलेलं असतं. तर न्यूबॉर्नमध्ये जे आहे न्यूबॉर्नमध्ये जवळपास 90 ml पर kg 90 ml पर kg एवढा ब्लड लॉस हा किंवा ब्लड व्हॉल्यूम नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम हा असतो. न्यूबॉर्नमध्ये 90 ml पर्यंत पर kg 90 ml पर kg एवढं ब्लड व्हॉल्यूम असतं. इन्फंट्समध्ये इट इज डिक्रीज टू 80 ml per kg. In child it is 70 ml per kg. In adult male so it is 70 ml per kg. In adult female it is near about 60 to 65 ml per kg. So
This is the normal blood volume according to stages of life. So according to this normal volume, we can calculate the total blood volume as per the patient's weight. If patient's weight is, normally we consider it is 50 kg. 50 kg weight of a male, then its blood volume is considered as 3500. If the weight of patient is 70 kg and if he is adult male, then normal blood volume is 70 kg and hence total blood volume of that patient is 4900 ml. So in this way we can calculate the normal blood volume of patient. पेशंटचं नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम माहीत असेल तर आपल्या पेशंट जो काही ब्लड लॉस झाला असेल तर तो पेशंटला बिअरेबल आहे की नाही, किंवा त्याचे किती ॲडवर्स इफेक्ट पेशंटवर दिसणार आहे, किंवा ह्या कंडिशनमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं की नाही हे आपल्याला तिथे डिसाईड करण्यासाठी मदत होते. तर ब्लड ट्रान्सफ्युजन करताना आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी जर माहीत करून घ्यायच्या असतील तर त्या म्हणजे की पेशंटचं हायड्रेशन स्टेटस कसं आहे. हायड्रेशन स्टेटसवरून त्याचं ब्लड व्हॉल्यूम किंवा त्याचं ब्लड प्रेशर वगैरे जे आहे हे आपल्याला तिथे कळते. की यंग अडल्ट जर असेल तर तो बेटरली टॉलरेट करू शकतो दॅन ओल्ड पर्सन. म्हाताऱ्या माणसांपेक्षा किंवा जे एजेड लोक असतात त्याच्यापेक्षा एक यंग पेशंटमध्ये जर ब्लड लॉस झाला असेल जवळपास 500 ml तर इट इज टॉलरेबल टू यंग पेशंट ॲज कम्पेअर टू ओल्ड पर्सन्स. देन इफ पेशंट इज कॅरिंग विथ IHD, इस्चेमिक हार्ट डिसीज, इस्चेमिक हार्ट डिसीज जर पेशंटला असेल तर तिथे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही वाढवणे किंवा ही जास्त ठेवणे ही गरजेची असते. त्याच्यामुळे पेशंटचं HB स्टेटस हे जास्तीत जास्त मेंटेन ठेवणे, कमी होऊ न देणे फॉर सप्लाइंग द टिश्यू ऑक्सिजनेशन. So in IHD patient some precautions should be taken during operative procedure. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन हे केव्हा अवॉइड करायचं. वेन टू अवॉइड ब्लड ट्रान्सफ्युजन. तर जर ब्लड लॉस हा 500 ml पर्यंत असेल आणि पेशंटचं वेट हे 70 kg असेल तर त्याचं नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम आपण बघितलं मगाशीच की इट इज 4900 ml, दॅट मीन्स नियर अबाउट 5 लिटर. तर इट इज ओनली 10% लॉस फॉर हिज बॉडी and this 10% loss can be tolerable or it is we can say confirmedly tolerable to the patient, and hence in such condition we can avoid the blood transfusion to avoid unnecessary transmission of or some diseases like malaria, HIV, hepatitis, and we can avoid some adverse reaction of blood transfusion. In this way you can avoid the blood transfusion in such patients. Then next condition where to avoid blood transfusion is if patient's HB is 10 gram% pre-operatively and after procedure or during intraoperative blood loss he decreased by 2 gram% and come to 8 gram%. So with the 8 gram% of HB patient can
will tolerate the blood loss, and in this condition we should avoid the blood transfusion. And ह्या कंडिशनमध्ये जो काही हायपोव्हॉल्युमिया पेशंटमध्ये आपल्याला आढळून येतो तो आपण करेक्ट करू शकतो क्रिस्टोलाइट्स किंवा कोलाइट्ससारखे सोल्युशन ट्रान्समिट करून किंवा त्याचं ट्रान्सफ्युजन देऊन. तर हे पेशंटला पण लेस एक्सपेन्सिव्ह होईल आणि त्याच्यात कॉम्प्लिकेशन्ससुद्धा अवॉइड केल्या जातात. तर कॉम्प्लिकेशन्स कुठले अवॉइड करू शकतो किंवा कुठले कुठले कॉम्प्लिकेशन्स ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये आढळून येतात ते आता आपण बघणार आहोत. The most important complication is anaphylactic shock. ॲनाफायलेक्टिक शॉकमध्ये पेशंट डेथ होऊ शकतो आणि ही कंडिशन लवकरात लवकर क्युअर करणे आवश्यक असते. जेव्हा केव्हा पेशंट ॲनाफायलेक्टिक शॉकमध्ये जातो तेव्हा पेशंटचं लाईफ सेव्ह करण्यासाठी लाईफ सेविंग ड्रग्स तुम्हाला यूज करावे लागतात. ॲट्रोपिन, ॲड्रेनालिनसारखे किंवा हायड्रोकॉर्टिसोन तिथे तुम्ही यूज करू शकता. तर अशा कंडिशनमध्ये एव्हिल किंवा डेक्झामिथाझोन अशा सारखे ड्रग्स किंवा ॲड्रेनालिनसुद्धा तुम्ही तिथे यूज करू शकता. आणि ब्रॉन्कोडायलेटरसुद्धा तुम्हाला तिथे यूज करणे कधी कधी आवश्यक असते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्प्लिकेशन इज पायरेक्झिया. पायरेक्झिया म्हणजे पेशंटमध्ये फिवर तिथे तुम्हाला आढळतो आफ्टर ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि जर अशी कंडिशन जेव्हा येते तेव्हा पॅरासिटेमॉल आणि प्लस एव्हिल आणि डेक्सिया बिकॉज इट इज द ॲडवर्स रिॲक्शन. So in this way, in pyrexia, paracetamol should be used. त्याच्यानंतर next complication is most of diseases which are transmitted from blood. आपण बघितलेलंच आहे की HIV, हेपॅटायटिस सारखे जे ब्लडमधून ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत हे जर पेशंटमध्ये गेलेले असतील तर अकॉर्डिंग टू डिसीज कंडिशन शुड बी क्युअर. आणि हे महत्त्वाचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त ब्लड ट्रान्सफ्युजन करताना एक सर्क्युलेटरी ओव्हरलोड हे पण एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आपल्याला आढळून येते. सर्क्युलेटरी ओव्हरलोड. सर्क्युलेटरी ओव्हरलोड जेव्हा होतो तेव्हा पेशंटचं ब्लड प्रेशर हे स्लाइटली हाय झालेलं आपल्याला तिथे दिसून येतं. आणि अशा कंडिशनमध्ये लॅसिक सारखे किंवा फ्रुसेमाइड, इट इज द मेन ड्रग नेम, हे लॅसिक सारखे ड्रग्स तिथे आपल्याला यूज करण्याची गरज असते. द नेक्स्ट कॉम्प्लिकेशन इज हिमोलिटिक रिॲक्शन. हिमोलिटिक रिॲक्शनमध्ये की ब्लड, डोनर्स ब्लड आणि रेसिपियंट्स ब्लड हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन दाखवतात. आणि हिमोलिसिसची कंडिशन तेव्हा ब्लडमध्ये होते की ज्या रेड सेल्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन होतं. दॅट इज हेमोलिसिस. हेमोलिसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ RBCs. आणि ही एक महत्त्वाची ॲडवर्स रिॲक्शन ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये आपल्याला आढळून येते. तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स दूर करण्यासाठी वेगवेगळे ड्रग्स आज मॉडर्न सायन्समध्ये अवेलेबल आहे. हिमोलिसिक रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा ॲसिडिक कंडिशन किंवा ब्लडचा pH जो आहे तो ॲसिडिक होतो आणि फिवर पेशंटमध्ये दिसतो. पेन असतं रिनल अँगलमध्ये. आणि जे हिमॅटिन पिगमेंट्स असतात, जे प्रोटीन्स असतात ते रिनल ट्युब्युल्समध्ये ब्लॉक झालेले आपल्याला तिथे आढळून येतात. आणि अशा कंडिशनमध्ये रिनल फेल्युअरमध्ये सुद्धा पेशंट जाऊ शकतो. आणि ॲसिडोसिसची कंडिशन क्युअर करणे हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून अल्कलाईन ड्रग तिथे इन्फ्यूज केले जातात. तर अल्कलाईन ड्रग कुठले तर इंजेक्शन सोडा बायकार्बोनेट हे तिथे यूज केलं जातं टू करेक्ट द ॲसिडोसिस ऑफ द
blood. तर all these are complications of blood transfusion, and the main advantage of blood transfusion is ब्लड ट्रान्सफ्युजनचे ॲडव्हान्टेज काय आहे तर फर्स्ट इट करेक्ट्स हायपोव्हॅलेमिया. देन इट करेक्ट्स अनेमिया. And next one is it increases oxygen carrying capacity of blood. And the important advantage of blood transfusion is it is used to replace clotting factors. तर हे महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस आहेत ब्लड ट्रान्सफ्युजनचे, की तो हायपोव्हॉल्युमिया जो काही पेशंटमध्ये आढळून आलेला असेल किंवा ड्युरिंग इंट्रा ऑपरेटिव्ह ब्लड लॉसमध्ये जो काही व्हॉल्यूम ब्लडचं कमी झालेलं असतं, तर हायपोव्हॉल्युमिया करेक्ट करण्यासाठी आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देऊ शकतो. त्याच्यानंतर अनेमियासुद्धा करेक्ट केला जातो, की जे HB स्टेटस डाऊन झालेलं आहे ड्युरिंग इंट्रा ऑपरेटिव्ह ब्लड लॉस ऑर other reasons, for example trauma or other disorders or malnourished condition of patient. So multiple factors behind the anemia are there. त्याच्यानंतर महत्त्वाचं ॲडव्हान्टेज म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी तिथे वाढवली जाते, कारण HB स्टेटस वाढवतं. आणि HB हे काम काय करतं, HBचं काम काय की ऑक्सिजन हे जास्तीत जास्त टिश्यूजपर्यंत पोचवणे, म्हणून ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही वाढवली जाते. आणि क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहेत ते जसेच्या तसे ब्लडमधून ट्रान्समिट केले जातात. आणि म्हणून हिमोफिलियाच्या कंडिशनमध्ये महत्त्वाचं म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन ही ट्रीटमेंट तिथे दिली जाते. तर ब्लड ट्रान्सफ्युजन आज आपण बघितलं. ब्लड ट्रान्सफ्युजनचे इंडिकेशन्स काय आहेत, त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, ते केव्हा दिलं पाहिजे, केव्हा नाही दिलं पाहिजे, केव्हा अवॉइड केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज इथे शिकलेलो आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस पॉईंट व्हेरी वेल. If any queries, you can ask regarding this topic. Thank you very much.